ही म्हणजे चिप टाईमवरती मॅरेथॉन नाही, गन टाईमवर. म्हणजे 6 वाजता एकदा टाईम चालू झाला की तो सगळ्यांचाच चालू सातारा. तर मला ती मॅरेथॉन क्रॉस करायला, स्टार्ट लाईन क्रॉस करायला मला 4 मिनटं गेले, विच इज कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं आहे. दरवर्षी मी ज्या टाईमला आहे 4:35 कमीत कमी 10 ते 12 मिनटं जातात आणि ते त्या ह्याच्यातनं जातात. तर ही 98 वर्जन होतं. त्यांनी काय केलं, 100वी पण मोठी करायची आहे त्यांना असं एक गिनस रेकॉर्ड वगैरे करायचा आहे. गिनस रेकॉर्ड मे बी अल्ट्रामध्ये करायचा आहे. तर 100वी डाऊन असणार आहे म्हणून त्यांनी यावर्षी 2 स्टार्ट ठेवले होते, एक 5:45चा स्टार्ट आणि एक 6चा स्टार्ट. म्हणजे जी लोक सब4 करत आहेत ते पहिल्या 15मध्ये चालू करतील, म्हणजे 5:45ला चालू करतील आणि 15 मिनटानंतर 6 वाजता जे सब4 नंतरचे लोक आहेत ते चालू करतील. यावर्षी त्यांनी टाईम कट ऑफ 4:45चा वाढून 5 पण केला होता. त्यामुळे बरीच लोक एलिजिबल पण झाली. त्याचा फारसा उपयोग नाही झाला. ते डेटा पाहता त्यांनी पाहिलं की 50% लोक 4:45च्या वर त्यांनी फिनिशच नाही केलं. 54 50 नाही. आणि जितकं लेट स्टार्ट करू तितकं कठीण आहे. त्यांचे बस तर ते अननेसेसरी असल्यासारखे आहेत. ती लोक असे एकदम उंचाने धिप्पाड असतात. ते त्यावेळेस इंडियन पहिल्यांदा मिळाला फर्स्ट टाईम होता. फर्स्ट टाईम कुमार 9.5 पेसर होते. ते युजली अमित कुमार मुंबईचे मुंबई ते कोच आहेत. ते सब-9 करतात युजली. ब्रोंझ मेडल मिळतं, पण त्यांनी यावेळेस 9.5मध्ये केली. जे योसा आहेत त्यांना सुद्धा ऑपॉर्च्युनिटी होती 7.5, पण त्यांना स्वतः 7.5मध्ये करायचं होतं. त्यांना सिल्वर मेडलसाठी ते जात होते. त्यांना असं वाटलं की आपण चांगलं करू शकतो तर मग आपण का नाही करायचं. तर त्यांनी मग ते डिक्लाईन केलं होतं. त्यांनाही मिळालं होतं. आणि एक इंडियाची एक अनऑफिशियल बस असते सतीश गुजराने, ज्यांनी ऑलमोस्ट 14 आता मुंबईच्या फिनिश केलं. ते दरवर्षीच्या 4:30च्या मुंबईच्या बसला पण असतात. म्हणजे ते त्यांच्यासोबत त्या दिवशी पेसिंग करता येतं. त्यांच्यासोबत टाटा अल्ट्राला 6 तासाचं करता येतं. त्यांच्यासोबत रेस डेला 11:30 पण करता येतं. आणि इथं असं होतं की इतके लोक असतात, म्हणजे मागे पुढे 100-200 कायम गर्दी असते. म्हणजे वारीत चालतं तसंच पळतं असंच येते. वेगळं काही वाटतं नाही. फक्त खूप जास्त उतार चढ आहे. ह्यावर्षी डाऊन होती. डाऊन म्हणायला डाऊन, पण ती ऑलमोस्ट पहिले 60 किलोमीटर 1200 मीटर इन्क्लिनेशन होतं. म्हणजे बाय द टाईम आपण 60 करतो 1200 आपलं एलिव्हेशन गेन होऊन जातं आणि तिथून कुठे तर तो डाऊन चालू होतं आणि मग 1700चं टोटल एलिव्हेशन लॉस असतो. ते म्हणायला 60पर्यंतच पाय जातात, जेणेकरून मग ते 60 नंतर जेव्हा खाली येतो तोपर्यंत असं वाटतं की आपण खेचावं, आता जरा जोरात मारावं उतारावरती, पण ते इतकं होत नाही. आणि वाईट म्हणजे ती मॅरेथॉन जिथे संपते, शेवटचे 2 किलोमीटर त्यांचा फ्लायओव्हर आहे मोठा. तो 2 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे. तो असं वाटतं की तो येतच नाही आहे कधी. त्याचं लांबपर्यंत पाहिलं तरी तो दिसतच नाही की तो कुठं संपतो आहे. आणि ठीक आहे, त्याचं प्रॅक्टिस आपल्याकडे खूप चांगलं आहे. त्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार असतो दरवर्षीचा. रजिस्टर केलं की माहीत नाही कुठून तरी आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतात. त्याच्यात जुने गेल्या वर्षीची लोकं असतात, यावर्षी ॲड झालेले लोकं असतात. आणि डिस्कशन फोरम आहे, छान आहे. तिथं ते प्रॅक्टिस रन कोणते अवेलेबल आहेत, कोणते केले पाहिजे, का कधी केले पाहिजे, किती लाँग रन करायला पाहिजे. युजली 3 करतात. एक टाटा मुंबईचा करतात फेब्रुवारीचा, मार्चमध्ये आता गणपतीपुळेला जातात सगळेजण. तीच एक मॅरेथॉन आहे जी त्या कॉम्रेड्सच्या जवळ येते. म्हणजे ते जर आपल्याला मिमिक करायचं असेल तर रेस डेला कसं असणार आहे. त्याच्यानंतर एक एप्रिलमध्ये एक प्रॅक्टिस रन होती. एक योगेश सर आहे जे सातारा हाफिल मॅरेथॉन अरेंज करतात. सातारा हाफिल कॉम्रेड्ससारखी असण्याचं कारणही तेच आहे की त्यांनी ते पहिले सातारा हाफिल पळाले. त्यांना वाटलं रे इथं पण सगळ्यांना रँडम असे मल्टिपल मेडल देतात टायमिंगवर, तर आपण का देऊ नये. आणि सेम ते टायमिंगवरती पण तसं का करू नये. तर ते त्यांचं इन्स्पिरेशन तिथून आलं. आणि त्या सरांनी आज यावर्षी त्यांनी केले, त्यांच्या वाईफनी केली आणि त्यांनी फ्रीमध्ये रन अरेंज केला होता सगळ्यांसाठी. स्टे मॅनेज, रूट सपोर्ट मॅनेज, खाणं पिणं, फक्त जाऊन यायचं होतं बस इतकंच. म्हणजे कॉम्रेड्ससाठी इतका जास्ती सपोर्ट आहे आपल्या इथे. म्हणजे मला असं माहीत नव्हतं की इतकं पण ते इझी असेल. खूप जास्ती सपोर्ट आहे. कुठे पळायचं, कधी पळायचं. पुण्यातनं मला वाटते मोर दॅन 100 लोकं होती पळायला. अजून एक हे सर आहेत रनहॉलिक्सचे योगेश सर, योगेश ते तर काही खूप सुंदर पळतात. म्हणजे त्या कॉम्रेड्सच्या ग्रुपमध्ये खूप सारे कोच आहेत, पण योगेश सरांचे इतकं कोणी येत नाही जवळ की आपल्याला खरंच सांगेल की अरे बाबा काय गरजेचं आहे. बाकीचे मग ते असे की तुम्ही त्यांना 4 पैसे द्या, मग ते तुम्हाला जाऊन तिकडे घेऊन जाणार, मग विजा कसा करायचा, तिथं राहायचं कुठे, खायचं काय, रेसच्या आधी कसं मॅनेज करायचं, वापस घरी येताना मेडल वगैरे जे काय, असं काही कठीण नाही आहे. काय आपण दुसरीकडे जातो तसंच आहे. ही लोकं त्याचा भाऊ करतात फक्त. आणि
आम्हाला तिथं जाईपर्यंत माहीत नव्हतं की तिथे ओला उबरसारखं उबर आहे चालतं. त्यांनी कधी सांगितलंच नाही. तर ते सांगताना आपल्याला सांगत होते की तुम्ही आमच्याकडनं टॅक्सी बुक करा, 200च्या जागी 400 रुपये सांगतील, डबल जे काय. कारण मला वाटतं त्यांना कुठेतरी त्यांचं रजिस्ट्रेशन त्यामधून काढायचं होतं ते. आणि बरीच लोकं वोकल यावेळेस झाले आणि बोलले त्या ग्रुपमध्ये. एक चांगलं आहे की तिथे प्रॅक्टिस रन्स कळतात, कुठे प्रॅक्टिस करायचं कळतं, किती मायलेज झालं पाहिजे, अक्षरशः शूज कोणतापासून सगळं काय काय डिस्कशन होतं. पुण्यातले असल्यामुळे फटकळी तितकेच आहेत त्या ग्रुपमध्ये. शूज कोणतं विचारलं की सांगतात जे तुला चांगले वाटतात ते घाल, म्हणजे असेही आहेत. तो इतका कामाला येत नाही ग्रुप कधी कधी. पण प्रॅक्टिस रन एप्रिलचा झाला आणि मेमध्ये योगेश सरांनी परत एक प्रॅक्टिस रन अरेंज केला होता. इतकं सुंदर की फक्त जाऊन पळायचं होतं. सगळेच प्रॅक्टिस रन आपले 12ला होतात टाटा अल्ट्रासारखं. त्याचं कारण एकच की साऊथ आफ्रिकेत वेदर खूपच सुंदर आहे. इतकं सुंदर की समुद्रकिनाऱ्यावर असूनसुद्धा असं वाटत नाही की आपण ह्युमिडिटी आहे, काहीच नाही. अगदी सुंदर वाळा खेळत असतो. मला वाटतं मॅक्स आम्ही तिथं होतो तर 20-22ला गेला असेल टेम्परेचर. काही ऊन वगैरे काही जाणवतच नाही. आणि लोअर टेम्परेचर लोअर मला वाटतं 5 ते 6 होतं रेस्ट डेला सकाळी. तर ते एक तिथे एक चांगलं आहे. बरेच असे रिच्युअल्स आहेत. लोक दर दिवशी सकाळी असं जॅकेट वगैरे वेगळं घालून येतात रेसच्या दिवशी. पळायला चालू केले 1-2 किलोमीटर झाले की बाहेर टाकतात आणि तिथे बरेच लोक थांबलेले असतात की ते उचलून ते घेऊन जातात, म्हणजे त्यांना त्याची मदत होते. तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे असं लोक अगदीच असं काहीतरी आणून पण हे करत नाही, छान घेतात, काढतात, देतात, लोकही घेऊन जातात. आणि सुरुवातीचे 1-2 किलोमीटर आणि मग आपण असं खिंडीत जातो तसं बऱ्याचदा चढ उतार करतो. 5 मोठे डोंगर आहेत जिथे असं त्याचा पाऊ करतात एकदम. हे 5 आहेत आणि ते खरंच आहेत. म्हणजे असं वाटतं की हां ठीक आहे आपण नाही. ते मी आत्तापर्यंत बऱ्याचदा ऐकायचो अरे मुंबईला 36 झाले आणि मग पेड्डार येतो. तो पेड्डार म्हणजे त्यांचा 100 मीटरच्या लायकीचाही नाही आहे, तो काहीच नाही आहे. म्हणजे निवळ म्हणजे तो काय आहे, तो तुम्ही असं डोळे बंद करून पाहायला पाहिजे जर ते कॉम्रेड्स पाहिलं तर तसं त्या रूट एलिव्हेशनच्या प्रमाणे. तर सुंदर मॅरेथॉन आहे. बऱ्यापैकी 200 ते 300 मायलेज व्हायला पाहिजे दर महिन्याचं. कॉम्रेड्सपर्यंत प्रयत्न असला पाहिजे. मे महिन्यापर्यंत 100 ते 1200 व्हायला पाहिजेत किलोमीटर. आणि शेवटचा प्रॅक्टिस रन हा काही झालं तरी 1 ते 1.5 महिना बाहेर व्हायला पाहिजे. म्हणजे रेस ते प्रत्येक वर्षी दुसऱ्या रविवारी होते. जसं पुढच्या वर्षीचंही आलं असेल. नोव्हेंबरमध्ये रजिस्ट्रेशनही चालू होते. ह्या वर्षी मॅरेथॉन वेगळ्या सिटीतनं चालू होणार. आता मी डाऊन होते तर पीटर मॅरिट्सबर्गवरनं डर्बनला आले. पुढच्या वर्षी डर्बनवरनं पीटर मॅरिट्सबर्गला. युजली उलटंवालं डिस्टन्स कमी असतं म्हणतात. ते दरवर्षी चेंज होतं. रस्त्यात थोडे चेंज झाले. यावेळेस त्यांनी फिनिश बदलला. दरवर्षी स्टेडियमच्यात फिनिश होतं. जसं हैदराबादच्या मॅरेथॉनचा असतो. तर ते एक वातावरण सुंदर होतं. मॅरेथॉनच्या आत तुम्ही पळताय आणि मग ते. पण यावर्षी त्यांनी एक रोडवरती फिनिश केलं होतं. कारण त्यांना 2 वेगळे ग्रुप करायचे होते. म्हणजे ज्यांनी 5:45ला चालू केलं ते वेगळ्या साईडला फिनिश करतील 6 वाले. ते कितपत झालं त्यांचं सक्सेसफुल माहीत नाही. कारण स्पीपवरती एक छोटासा A आणि 1 आणि 2 लिहिला होता. त्या 1 आणि 2वरनं कळणार नव्हतं. कारण मी तरी रेस अंधारात चालू केली सकाळी आणि मी फिनिश करताना अंधार झालेला होता. अंधार पटकन होत होतं. तर ते त्यांनी कसं मॅनेज केलं त्यांनाच माहिती. पण ते टाईम फार सिरियसली घेतात. 12 म्हणजे 12. म्हणजे एक जण त्यांचा अक्षरशः पाठीमागे न पाहता समोर क्लॉककडे पाहतो. तो गन फायर करतो. ती झाली की एक ह्युमन चेन पाठीमागे तयार होते. एकाही रनरला ते जाऊनच देत नाही. तुम्ही फिनिश केला आहे, तुम्ही कसाही फिनिश केला आहे, काही फरक पडत नाही. ते जाऊनच देतात. एकदम सिन्सिअरली ते फॉलो करतात. आणि तरी बरेच मेडल्सचे टाईप आहेत. म्हणजे पहिले 10 लोक येतात त्यांना गोल्ड मिळतो. तिथून पुढे 7.5 तासात जे कोणी फिनिश करेल त्यांना सिल्वर मिळतं. मला वाटतं 7.5 ते 9 बहुतेक बिल रोवन आहे. ते रॉबर्ट खुशाली एक आहे 9 ते 10, 10 ते 11 ब्रॉन्झ. आणि मला मिळालं तर विक क्लॅपन 11 ते 12 जो फिनिशर. ज्यांनी मॅरेथॉन ती चालू केली विक क्लॅपन. तर त्यांनी मला वाटतं 21मध्ये चालू केली होती. 1921 वर्ल्ड वॉरच्या लोकांना एक असं स्मृती म्हणून त्यांनी केलेली चालू. माझ्या रेसच्या दिवशी आम्ही राहतो सगळेजण डर्बनला राहतात. सकाळी 2 वाजता तिथनं गाड्या मिळतात की आपण त्यांचीच कॉम्रेड्सचीच गाडी. तुम्ही 2ला बसा, 4ला रेस स्टार्टला पोचा. ते खूप लवकर होऊन जातं की आपण 4 वाजताच तिथे पोचलो आहे आणि रेस 6ला चालू होणार आहे. 2 तास पायावर उभं राहायचं ते इतकं छान त्या रोडवरती मॅनेज होत नाही. कारण गर्दीच इतकी आहे. ती लोकं काय करू शकत नाही. पीटर मॅरिट्सबर्ग म्हणजे सांगायचं झालं तर मला वाटतं अगदीच आपण आहे इथून ते डेक्कनपर्यंत गेलो की ते संपलं गाव इतकंच आहे. असं खूप मोठं नाही आहे. पसरट आहे पण खूप मोठं नाही आहे. तिथं स्टेम ऑप्शन्स मिळत नाहीत. मग लोक बरेचदा त्यामुळे टाळतात ते. आता पुढच्या वर्षी हा प्रसंग येणारच नाही. कारण डर्बनवरनं पळत जायचं आहे. संपली रेस की लगेच बसमध्ये बसून वापस डर्बनलाच यायचं. लोक डर्बनला स्टे करतात. आणि आम्ही तरीही 1 दिवस आधी जाऊन राहिलो होतो.
मला तरी चांगला फायदा झाला. आम्ही आरामात आमचं गेलो, जेवण झालं होतं. आम्ही रेडी टू कुक बोललं डाळ भात वगैरे घेऊन गेलो होतो. गरम पाणी टाकून आम्ही तसंच मॅनेज केलं. रेसच्या आदल्या दिवशी एकदम छान झालं. स्टार्टही सुंदर होती. आम्ही तर सतीश गुजरन सरांसोबत करत होतो किंवा पहिलीच आहे आपली आणि त्यांना एवढा अनुभव आहे तर आपण त्यांच्यासोबत ॲटलिस्ट पहिला हाफ तरी करूया. 45 एक ड्रमंड म्हणून एक पॉईंट आहे, सगळ्यात हायेस्ट हिल आहे त्यांचा होताच. तो झाला की तो लगेच पॉईंट येतो, असे खिंड असल्यासारखं आहे. आणि तिथे 45 होतात. असे एक्सपेक्टेड होते की 5:35 तिथं पोचायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे पॉझिटिव्ह स्प्लिट जरी झाले तरी 12च्या आत निश्चित फिनिश हा होईलच. 15ला पोचलो आणि माझे कोळकीचे सर होते ज्यांच्यासोबत मी कास आणि ही मॅरेथॉन पळालो. ती प्रॅक्टिस रेस योगेश सातव सरांची, सॉरी योगेश दुसऱ्या योगेश सरांची SSMवाले. तर त्या सरांना नेमकं तिथे ना पाण्याची एक अडचण आहे. म्हणजे जरी पुढच्या वर्षी आपण ठरवलं तर तिथे पाणी बॉटल इतके इझिली मिळत नाही, तुम्हाला दुकानात जावं लागतं. आणि तिथे भाऊ असा आहे की तुम्ही एकटं जाऊ नका, तिथे क्राईम खूप आहे. आमच्यात एक जण होते की त्याने असंच मोबाईल दिला फोटो काढायला, तो फोन घेऊन पळून गेला. तो गेला तर गेलाच. आणि असं रनर आहे म्हणून आपण त्याच्या मागे जातो आणि ते तो मूर्खपणा नाहीच, कोणी करतही नाही. आणि ती लोकं एवढी उंच असतात की ती हिंमतही होत नाही, त्यांना बघून वाटत नाही आपण त्याच्या मागे. पण आम्हाला असं काही आढळलं नाही. त्या अक्षरशः तुम्ही अंधारातच कुठंतरी एकटंच बाहेर पडताय वगैरे तर हे म्हणजे सहसा सगळे लोक असं डर्बनला राहतात तर त्यांचं जसं ताज आहे आपलं बीच फेसिंग तसं ते तसे हॉटेल्स आहेत आणि फार चीप आहेत ते. म्हणजे मला वाटते आम्हाला स्टे मला 15,000ला पडला मला 6 दिवसांसाठी. काहीच नाही वाटलं. गोव्यात जरी आयर्नमॅनला गेलो तरी मला ते जास्ती महाग होतं. आणि स्टे एकदम सुंदर. पण तिथं आतमध्ये पाणी मिळत नाही, बॉटल्सही मिळत नाही. तुम्हाला जाऊन बाहेरनं विकत घेऊन यावे लागतात. त्या सरांनी थोडासा कंटाळा केला की कुठं बाहेरनं घेऊन यायचं, तर ते थंड पाणी प्यायलं जे काय त्यांना तिथे मिळालं ग्लासमध्ये. तर त्यांचा घसा वगैरे पकडला. तर ते ॲटलिस्ट बाहेर जाऊन आपल्या प्रॅक्टिसमध्ये नाही ते नाही करायला पाहिजे. त्यांनी तसं हरदुमला वगैरे पाहिलं तेव्हा ते सिन्सिअर रनर आहेत, त्यांना अनुभव होता. तर ते आता ठीक आहे त्यांना झालं. आणि 15पासून मग ते म्हणाले की यार अनुराग आपण एकत्र पळालो आहे, आपल्याला माहिती आहे की आपला फिनिश मागे पुढेच आपण करतो, तर आपण जरासं एकत्र पळूया. ते सोबत पळत होतं. मला वाटलं ठीक आहे थोडा वेळ मे बी बरं वाटत नाही, एक लय लागेल की मग ते रुटीनवरती झालं की मग आपण करू शकतो फिनिश. 15चे 20, 25, 30, 35 किलोमीटर झाले. आम्ही आधी sub-11 सोबत पळत होतो. ती बस पुढे गेली, 11:30ची गेली. ते अनऑफिशियल सतीश गुजरन सरांची बस गेली, 11:45 गेली, 12ची बस गेली. आम्ही मागचे 50 लोक बघू शकत होतो. ती वेळ आली होती आणि त्या सरांना काही बरं वाटत नव्हतं. त्यांना माहीत होतं, त्यांना समजत होतं की ते असे नाही की ते त्यांचा असं म्हणजे असं बघत होते की अरे हां माझ्यामुळे ह्याचं पण जाऊ द्यावी. त्यांना वाईट वाटत होतं, त्यांना माहीत होतं ते. तर ते शेवटी म्हणाले की हा ठीक आहे चालतं आता तू खेच. मग मला 35पासून खेचून मला ती फुल म्हणजे ती बस संपवायची होती. मी तर घड्याळ बघितलंच नाही त्या दिवशी. म्हणजे ते मी पेसिंग चार्ट वगैरे सगळं होतं पण काही मी घड्याळ बघितला नाही. कारण एकतर मला सगळे कट ऑफ्स मारायचे होते. त्या मॅरेथॉनला 6 कट ऑफ आहेत. मला वाटतं 30, 45, 60, 75, 81ला एक आहे, असे कट ऑफ आहेत. त्यांनी कट ऑफ्स यावरती खूप लिनियंट केलेत. इतके लिनियंट केलेत की प्रत्येकजण 81ला निश्चित पोचेल, कितीही जरी आरामात. नाही किती आरामात म्हणजे 8, 8:15च्या पेसने जरी आपण पळालो तरी आपण आरामात त्या 81च्या कट ऑफला पोचलो. तर तो 81चा कट ऑफ 11:30 तासाला आहे. म्हणजे पुढचे 9 किलोमीटर तुम्हाला 30 मिनिटात करायचे आहेत, ते होतच नाही. ते पहिले 10 जे गोल्डवाले त्यांनीच केले तर केले, नाही तर दुसरं कोणाचे होत नाही, कारण त्याच्यात एक खूप जास्ती रोलिंग आहे. मी ते कट ऑफ टू कट ऑफ मी करत होतो. आणि मला एक ती चांगली घाणेरडी कसली सवय मला बेरफूट आवडतं. मला ते काय समाधान मिळतं त्याच्यात माहीत नाही. मला क्रॅम्प्स येत होते. आम्ही इतकं मागं होतं की खायचं प्यायच्या गोष्टी संपलेल्या होत्या. असं फारसं काही संत्री केळी मिळते सगळं गेलं. म्हणजे पाणी वगैरे देत होते ते. त्यांच्याकडे पाणी एक असं दुधाच्या पिशवीसारखं असे पिशवी देत असं. आणि ते बॉटल वगैरे काही देत नाहीत. तीच तोडायची त्यानेच प्यायचं. आणि त्यांचे इलेक्ट्रोलाइट्सही त्यामध्येच मिळतात. जे काय तुम्हाला मॅनेज करायचं ते ऑन द फ्लायच. म्हणजे ते घेतलं आपल्या बॉटलमध्ये भरलं तेही जरा कठीण होऊन जातं. म्हणजे अगदीच आपण वॉक करायचं ठरवलं तर करू शकतो मॅनेज, पण 2 वॉटर स्टेशनला एकसारखं पाणी मिळेल याची गॅरंटी नाही आहे. ते पाण्याच्या पण बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या दर वॉटर स्टेशनला चेंज होतात. आणि 90 किलोमीटरमध्ये 47 वॉटर स्टेशन ऑफिशियल होते त्यांचे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे आता जसं आपला क्लब आहे, ग्रुप आहे, ते तिथे लोक खूप सिरियसली घेतात ग्रुपला. त्यांचा एक ग्रुप नंबर असतो, आधारसारखा तो रजिस्टर करतात. साऊथ आफ्रिकेच्या
काय माहिती ते असोसिएशन तो ते त्यांच्या पॅन्टवर किंवा शर्टवरती तो शिवून घेतात, कायमचा स्टिच असतो आणि तो काही झालं तरी त्यांच्या ग्रुपचाच टी शर्ट घालून पळतात. म्हणजे त्यांना दुसरा मिळाला असेल, हा कॉम्रेड्स असेल, ते स्वतःच्या ग्रुपचाच पळतात आणि त्यांच्याकडे ते काइंड ऑफ मॅन्डेटरी आहे त्या लोकांसाठी. त्यांचे अनऑफिशियल वॉटर स्टेशनही होते, मग त्याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे त्यांच्या लोकांच्या ब्रीफप्रमाणे त्यांनी सगळं रूट सपोर्ट वगैरे ठरवलेलं आहे. पण ते योगेश सातव सरांनी तसं काहीतरी मॅनेज केलं होतं, कारण ऑलमोस्ट त्यांचेच 50 का 60 लोक होते. असे एकटे कोच होते, त्यांचे 50-60 लोक आलेले पळायला. ज्या एल्डेस्ट होत्या मुलींमधनं मला वाटतं 65 इयर्स ओल्ड होत्या, त्या योगेश सरांच्याच ग्रुपमधनं होत्या. त्यांनीही फिनिश केला आणि मला वाटते 11:50 का असा काहीतरी त्यांनीही फिनिश केला. आणि मी 40ला काहीतरी माझे शूज काढले, कारण तिथे क्रॅम्प्स येतात, तसं आईस वगैरे मिळत नव्हता. त्यांच्याकडे ते लोक डायरेक्ट मसाज करून देतात. तर ते मसाजसाठी तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागतं. एका वॉटर स्टेशनला 10 लोक असतात, पण त्या 10मध्ये प्रत्येक माणसामागे 10 लोक थांबलेले असतात. 100 लोक ऑलरेडी होते तिथे मसाज घेण्यासाठी. तेवढा तर माझ्याकडे वेळ राहिलेला नव्हता. मी ते शूज काढले, मी ते गळ्यात बांधून पळत होते, 2दाच घातले होते मी ते. म्हणजे मला एवढं पण नाही की शूज पण फेकून देणार. मी जॅकेट वगैरे मी कसा बसा मला जास्त जीवावर आलं होतं टाकायला, पण मी ते टाकला. शूज मी काय टाकणार नव्हतं, ते गळ्यात घालून पळत होतं. आणि ह्यावर्षी पहिल्यांदा इंडियाचा वॉटर स्टेशन होता, इंडियन कन्सलेटने वॉटर स्टेशन ठेवला होता. तर आपले ते कन्सलेट जनरल वगैरे ते लोक पण आले होते. म्हणजे ते इतकं सिरियस होतं यावर्षी. तर ते त्यांनीच व्हॉलेंटिअर केले की तुझे ते शूज आम्ही तुला देतो फिनिश झाल्यावर. म्हणजे ठीक आहे, चालतंय. त्यावेळेस तोपर्यंत मी अपहिल वगैरे जास्ती पळत होतो. मग असं काही माझा काही पेस जास्ती नव्हता, इतकं काही मॅटर नाही झालं. मी मला वाटतं 7.5 ॲव्हरेज पेसवरनं मी घड्याळती असं सेट केलं होतं, घड्याळती मला ॲव्हरेज पेस 7.5 मेंटेन करायची. मी माझा करंट किलोमीटरचा बघतच नव्हतं, कारण मला ओव्हर द 90 किलोमीटर्स ॲव्हरेज पेस 7.5 मेंटेन व्हायला पाहिजे. ते स्लो पळण्याच्या नादात तो 8:15ला गेला होता. माझा फिनिश, माझी बायको घरनं पाहत होती, काहीतरी माझा फिनिश 12:30चा दिसत होता. रोहन सरी पाहत होते ते. ती तिच्या घरी चिडचिड करत होती की अरे हा स्लो का पळतो. आणि कळायला मार्ग नाही की पडलोय म्हणून झालं आहे का, क्रॅम्प आला आहे का, मी काय कुणाचा हात खेचून पळतो, काय सांगता येत नाही काही. आणि ते नशीब शूज काढले, तोपर्यंत पेस स्लो होती, इतकं काय वाटलं नाही. पण एकदा डाऊनहिल आला तेव्हा जाऊन जेव्हा जीव होता अंगात आणि वाटत होते की आता खेचूया, पण ते बेअरफूट असल्यामुळे ते काय करता नाही आलं. तिथले रस्ते काही इतके सुंदर नाहीत. आपला डांबरी रस्ता खूप छान आहे, खड्डे नाही आहेत, पण बेअरफूट पळण्याचे इतकेही ते चांगले नाही आहेत. ते मला चांगलेच गोळे वगैरे आले, काळं निळं झालं 2 दिवस, पण ती फिनिश झाली आणि ते मला मेडल मिळालं. त्यात इतकं समाधान होतं की मला काय फरक नाही पडला त्याचा. मी ते असं छान वाटलं. आणि मला शेवटपर्यंत भीती होती की मी आपला हायेस्ट 65 पळतो ट्रेनिंगमध्ये 65च्या वर कोणी पळत नाही. 65 हायेस्ट, त्याच्यावर मग ते तुमचं मेंटल हेच आहे की जे तुम्हाला खेचणार आहे तिकडे पुढे. म्हणजे त्याच्यावर कोणी करत नाही, रेकमेंडही करत नाही. अनलेस मला योगेश सातव सरांनी तेवढी केली, पण ही त्यांची दुसरी होती. आणि ते सब्मिट दरवेळेस करतात, खूप सुंदर पळतात. ते प्रत्येक प्रॅक्टिस रनला ते भेटतात, कसं पळावं, तुम्ही हिलला कसं पळायला पाहिजे, तुम्ही डाऊन हिलला कसं पळायला पाहिजे. ते एकटे होते ज्यांनी सांगितलं कास्टच्या आमच्या प्रॅक्टिसला की तुम्ही जरी खाली गेलात तरी शेवटी एक चढ येणार आहे टर्बनमध्ये फ्लायवर, परत एकदा वर पळा. तर त्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 15 कोच असतील, एकानेही नाही सांगितलं. एक चांगली अशी मॅरेथॉन आहे की तुम्हाला असं कोचची असंच अशी काही गरज पडणार नाही खास. आपल्याच प्रॅक्टिसवरती आणि हिल्स पळून ती खेचता येते, आपल्याला काढता येते. आणि म्हणजे हिल आला की नमतं व्हायचं, शांत चालायचं. डाऊन हिल आला की तो हळूहळू मारायचा. म्हणजे इतकंही नाही की तो पायावरती जड झाला पाहिजे आपल्या. आणि ते होते ह्यावर्षी त्यांनी कट ऑफ इतके लिनियंट केलेत की ते पुढच्याही वर्षी सेम ठेवते. त्यांचं कमिटी बदलली होती. फिनिश करणं हे खरंच त्यांनी म्हणजे काय म्हणता येईल, आधी फिनिश करणंच खूप मोठी गोष्ट होती, कारण कट ऑफच इतके स्ट्रिक्ट होते की ते तिथेच बाहेर काढायचे. यावेळेस इतके स्ट्रिक्ट नाहीत की आपण आरामात 80पर्यंत नक्कीच जाऊ शकतो. आणि मग तिथपर्यंत जर चांगलं केलं आहे तर मग 10 शेवटचे करून आरामात फिनिश होतात सगळ्यांचा. रेस खूप सुंदर आहे, फार असं लोक वगैरे पडताना दिसतात, क्रॅम्प आलेत आणि उतारे जोरात जाऊन पडतात. ते फार डेंजर आहे, ते पाहून फार भीती वाटते. रूट सपोर्ट खूप छान आहे. पूर्ण 90 किलोमीटरवरती लोक असतात. त्यात असं इंडिया टीम एक टी शर्ट स्वतःचा आपण डिसाईड करतो, सगळे लोक तोच टी शर्ट घालतात. तो टी शर्ट पाहून तिथले लोक असं पावसाळतात. म्हणजे त्यांना असं होतं की अरे यांनी आपल्यासाठी असं काय केलं आधी. म्हणजे गांधीजींनी केलं, आपण तरी काही नाही केले, पण त्यांना आपलं असं एक विशेष असं आपुलकी आहे की अरे इंडियाची लोकं आलेत. मग ते एखाद्या दुसऱ्या रनरला काही देणार नाही, आपल्यापर्यंत पळत येतात. अरे तुला काय खायला प्यायला पाहिजे का, सोबत पळतील 100-200 मीटर, पाठीवरची थाप देतील. म्हणजे
खूप कौतुक आहे आपलं. ते एक फार छान होतं तिथे. इंडियन्सही खूप आहेत. इंडियाच्या बाहेर सगळ्यात जास्त इंडियन्स डर्बनमध्ये आहेत. हे मलाही तिथं गेल्यावरच कळालं. इंडियन रेस्टॉरंट्स मिळतात, आपली खायची प्यायची अशी सगळी सोय होते, काही टेन्शन नाही आहे. सगळे इंडियन हॉटेल आहेत, इंडियन लोक आहेत, सगळं छान मॅनेज होतं. आणि अगदीच आम्ही फक्त रेसच्या आदल्या दिवशी काय खायचं म्हणून ते फक्त रेडी टू ईट घेऊन गेलो. पुढच्या वर्षी तर तीही गरज नाही पडणार. आणि मॅरेथॉन खूप सुंदर आहे, खूप मजा येते. म्हणजे तो अनुभव एक आणि फारच छान आहे. आणि आता पुढच्या वर्षी केलं तर बॅक टू बॅक 2 मेडल मिळतात. हे 2 कन्झिक्युटिव्ह मॅरेथॉन केलं तरच मिळतात. मी एक वेळ गेलो नसतो तो खर्चही नसता केला, पण मला ते आता बॅक टू बॅक पाहिजे होतं. मी पुढच्या वर्षी तर निश्चित जाणार आहे. कॉमन प्रश्न आहे, खर्च किती येतो? मला 72 फ्लाईट, 24 रजिस्ट्रेशन, हे समजा एक पकडा. मला स्टेला 15 लागले आणि वरचे 10 जाणं येणं राहणं खाणं 1.25 म्हणजे 1.5 जातं. 1.5 मॅक्स. समजा शूज घेतले, आपले जेल घेतले, सगळं करून 1.5 जातं. फ्लाईटचे ऑप्शन खूप कमी आहेत. दोन मी एक्सपोमध्ये काही घेतलं नाही. ते एक्सपोमध्ये त्यांचा एक्सपो इतका मोठा आहे. ते मुंबईचे 5-6 एक्सपो केले की एक एक्सपो होता त्यांचा. म्हणजे मला एक जॅकेट इतकं आवडलं होतं, काही लोकांकडे दिसेल ते. त्या जॅकेटसाठी काहीतरी 200 लोक लाईनमध्ये थांबले होते मला फक्त ट्राय करून बिल करायला. मी म्हटलं माझ्याकडे होता एक खरं शनिवार आराम करायला. म्हटलं नको, इतकं धाडस नाही, एवढं लांबून आलो आहे. एकतर प्रॅक्टिस 1200 किलोमीटर करतात मी सांगितलं. मी या वर्षभरात 590 पळाले आत्तापर्यंत. त्यातले 90 कॉम्रेड्सचे. मी 500 पळाले. गोवाला पण असंच केलं होतं, इझी घेतलं एकदम. आणि मी त्या 500मध्ये सुद्धा मी आठवड्यात एकदाही नाही पळालो. सगळे शनिवार रविवार बॅक टू बॅक. ते कारण तुम्हाला टायर्ड लेग्सवरती पळायला पाहिजे. आणि सगळेच्या सगळे रन्स माझे ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबला केले. आणि खालनं चालू करायचं. पलीकडे ते कॉलेज आहे, कॉलेजचं नाव आहे फ्लेमला जायचं. वापस आलं 13 होता. तर त्याच्यात खूप जास्त एलिव्हेशन घेऊन होतं. तो पूर्ण चढ आहे, पूर्ण उतार आहे, परत पूर्ण चढ आहे. मी फक्त तिथंच पाहायला जात होतो. माझे कोळकीचे सर होते तिथं. फक्त एकच पोराला कुत्रे फार मागं लागत होते. हे फार एक मोठं टेन्शन होतं तिथे. अदरवाईज मी सगळे प्रॅक्टिस रन माझे तिथंच केले. जेल किती मारले, सॉल्ट टॅप किती खाल्ल्या, किंवा रूटवर काय काय खाल्लं? मी प्रॅक्टिसमध्येच बटाटे खाण्याची सवय केली होती. काय सगळ्या मॅरेथॉनमध्ये बटाटे तर मिळतात. जेल मी स्वतः कॅरी केले. सॉल्ट टॅप माझे होते. पण ज्या गोष्टी नाही घेऊ शकत ते म्हणजे मी ऑरेंजेस, बनाना आणि पोटॅटोज. तर इन्स्टंट कार्ब्स पोटॅटो खूप सुंदर आहेत आणि मला तरी ते पोटाला हलके वाटले. मला काही त्याचा त्रास नाही झाला. मी प्रॅक्टिसमध्ये ते करत होतो. रेसच्या दिवशी मी ठरवलं होतं की मी बऱ्यापैकी 45 ते 60 म्हणजे दर 45 ते 60 मिनटाला म्हणजे तसं मी जेल घेईल आणि दर ऑन द आर म्हणजे मी 6, 7, 8, 9 असं मी सॉल्ट टॅप घेईल. मी रेसच्या आधी कधी घेतलेलं नाही. मला ती सवय नाही म्हणून मी रेसच्या आधी घेतलं नाही. मी बऱ्यापैकी मला वाटतं एक 8 जेल घेतले त्या दिवशी. कधीच एवढे घेत नाही. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये हार्डली 2 जेल घेतले होते 65ला. मला त्या दिवशी क्रॅम्प्सही बरेच आले. मला माहीत नाही, मला 30पासून क्रॅम्प्स आले. आणि मला प्रॅक्टिसमध्ये क्रॅम्प्स आलेले नव्हते. मला ते नवीन होतं पण ते आता आले. पण मला याच्याही आधी आलं तर मला माहीत होतं खेचायची तर आहे, थांबायचं तर नव्हतं. मी काय मसाज वगैरे थांबलो नाही. मी दुखत होतं, मी लंगडत काही करून मी ती आणि ते नंतर एक ते क्राऊड सपोर्ट इतकं छान असतं की ते खेचतो आपण. त्यात मी बेअर फूट पळत होतो तर माझं ते लाईव्ह शूट पण झालं, टेलिकास्ट झाला बहुतेक ते त्यांच्या इकडे चॅनलवरती. तर ते छान वाटत होतं मला. 2 किलोमीटर मी त्या कॅमेरासोबत पळत होतो. आणि सॉल्ट टॅप मी जेल घेतलं की लगेच सॉल्ट टॅप घेत होतो. वॉटर स्टेशन दर 2 किलोमीटर असल्यामुळे मी पाणी काही कॅरी नाही केलं, गरज पडत नव्हती. आणि दर 2 किलोमीटर तर इतके पटकन येत होते की मी हातात एखाद दुसरं जरी पिशवी ठेवली त्याच्यात माझं मॅनेज होतं. मी तेही फक्त पायावरती मारायला, थंड वाटायला घेत होतो मी पाणी. आणि इलेक्ट्रोलाइट्स मात्र मी बरेच घेतले त्यांचे. दर 20 मिनटाला एक थोडा का होत नाही सिप घेत होतो किंवा रिन्स करून परत फुकून देत होतो. तसं मी हे केलं. सॉल्ट टॅपचे मला वाटते मी 9 तरी घेतले होते दर तासाप्रमाणे. आणि 100 लोक थोडेसे प्रिपेअर्ड का नाही आले मला माहीत नाही. काही इंडियन्सच मागत होते, अरे माझं संपलं आहे, माझं पडलं आहे. कारण ते थोडं होत होतं. आणि काही लोकांना 70-80 झाल्यावर समजतही नव्हतं की आपल्याकडे काय काय शिल्लक आहे, काय काढायचं आहे, बॅगेतनं काय काढायचं आहे, काय खायचं आहे. कित्येक लोक तरी फिनिश लाईनच्या अलीकडेच पडलेले दिसतात. आणि फिनिश झाले की असे डायरेक्ट गळूनच पडतात. म्हणजे मला मेडल मिळालं, मला जरा ते एन्जॉय करायचं होतं, बघायचं फिरायचं होतं. पण एक माझ्याच ओळखीचे होते ते मला सांगत होते मला काहीतरी होतं आहे आणि ते तेवढं सांगण्यात ते पडून गेले. आम्ही त्यांना लगेच वापस घेऊन जायचं बघितलं. पण प्रॅक्टिसमध्ये जे घेतो आहे
तेच रेस डेला. आणि तिथं थोडं वेगळं म्हटलं तर तिथे सँडविचेस एक मिळतात म्हणजे रेसच्या दिवशी. हां रेसच्या दिवशी आपलं जॅमवाले मिळतात, बटरवाले मिळतात, काही प्रॉपर सँडविच मिळतो. तिथे लोक आपले गाड्या वगैरे चटई बिटई टाकून बार्बेक्यू करत असतात, मस्त बसलेले असतात, एन्जॉय करतात. म्हणजे 12 तास लोक पळत आहेत घरासमोरून आणि त्यांच्या घरासमोरून जातात, त्यांचे रस्ते बंद असतात, त्यांना काही पर्याय नसतो. ती लोक पण ऑफर करतात खायला प्यायला. म्हणजे इंडियन्स जर दिसले मला तर लोकांनी केक पेस्ट्री आणून दिला. मी म्हटलं नाही रे, प्रॅक्टिसमध्ये नाही घेतलं आहे, आधीच मी उशीर आहे, त्यात केक पेस्ट्री नको. नाही तू हे घे, तू डबल पळशील जोरात. मला जर नाही म्हणता आलं, मी तरी त्याच्याकडनं एक छोटा घेतला, तो खाल्ला मी. आणि पण आग्रह बराच करतात आपल्याला खायला. कोक तर सर्रास मिळतं. मी कोकवरती माझं इतकं काही मला असं फरक वाटत नाही. मी कोक अगदीच थंड जर मला, कारण पाण्याची चव नाही आवडली. त्यांचं पाणी असं कोळशावरती गरम केलेलं होतं, ते असं प्यावंसं वाटत नव्हतं, अशी ताणी भागत नव्हती. मग मी त्यामुळे थोडंसं मी त्या दिवशी कोक घेतला अल्टरनेटिव्ह. कोक देतात, स्प्राईट देतात, त्यांची एक जेल स्पॉन्सरर आहे, त्याचे जेल मिळतात. कोणती कंपनीचे? 32GI असं नाव आहे. ते बहुतेक मला वाटतं त्यांचं लोकल ब्रँड आहे. त्याचं क्रॅम्प असिस्ट म्हणून एक वेगळ्या प्रकारचा जेल येतो, तेही मी 2 घेतले. मला माहीत नाही त्याने गेले त्याने काय फरक पडला असेल तर मला माहीत नाही. आणि त्यांच्याकडे एक सँडविचेस एक फार असतात, लोक त्याच्यावरती एक बरंच हे करतात. बाकी आपलं नॉर्मल आहे, जे आपण आपल्या रूट सपोर्टमध्ये एक्सपेक्ट करतो सगळं सेम आहे तिथं. फार असं काही वेगळं नाही आहे, इझिली मॅनेज करता येतं आपल्याला. आणि माझ्या प्रॅक्टिस रनमध्ये मी कधी बटाटे घेऊन नाही गेलो, कारण मी एकटाच आम्ही जात होतो, त्याचं आम्ही फक्त जेल आणि इलेक्ट्रोलाईटवरती करत होतो मॅनेज. पण प्रॅक्टिस रन जे झाले, म्हणजे असं कास अल्ट्रा होती, टाटा मुंबई असेल, किंवा जी प्रॅक्टिस रन होती तिथे मात्र मी ते ट्राय केलेलं होतं सगळं. नाही म्हणजे रेसच्या दिवशी तर त्या लोकांनीच दिले. आणि हे जे प्रॅक्टिस रन आपल्याकडे इंडियात होते, म्हणजे 3 मॅरेथॉन, तिथे तर होते, मी नाही कॅरी केले, तिथे होते. मला टाटा अल्ट्राचं खरं आठवत नाही असतात की नाही, पण कासला निश्चित होते. आणि जी प्रॅक्टिस रन होती सातारा हाफिलवाली सरांनी केलेली, तिथं निश्चित होते. ते त्यांनी जितकी जमेल तितकी ती रेस मिमिक केली होती. म्हणजे पहिले आपण तो चढतोय कासचा, तिथेच आतमध्ये लूप्स मारतोय आणि डाऊन रन असल्यामुळे फिनिश उतारावरती व्हायला पाहिजे. मग तो कासचा पूर्ण तो उतार पळत खाली यायचा आणि मग तो फिनिश होता त्यांचा. पण मी तरीही म्हणेल की त्या प्रॅक्टिस रन्स त्या कॉम्रेड्सच्या मॅरेथॉनच्या इतक्या जवळ आल्या नाही त्या. मी गणपतीपुळे पळालो नाही, बरेच लोक म्हणाले की ती त्यातल्या त्या जवळ होती, कारण ती खूप जास्त रोलिंग आहे, ह्युमिडिटी पण जास्त तिकडे. हां, आणि खूप रोलिंग पाहिजे. कॉम्रेड्सला इतकं माहीत, ते म्हणतात 5 डोंगर आहेत, मला माहीत नाही किती डोंगर चढ उतार करतो आपण. कारण त्यांचं एक फार चांगली गोष्ट आहे, एक पॉडकास्ट आहे, गेल्या वर्षीपर्यंत त्याचं नाव डाऊन होतं, स्पॉटिफायवर आहे, आता त्यांनी लगेच अप करून टाकलं. दर सोमवारी त्याचा व्हिडिओ येतो. त्यांचा एक ऑफिशियल कोच आहे, कोच पेरे नावाने आहे, त्याची वेबसाईट वगैरे आहे. तो माणूस खास तुम्ही कसं पळायचं हे सांगतो कॉम्रेड्ससाठी. आता गेल्या वर्षीपर्यंत पूर्ण डाऊन रन स्पेसिफिक होता, यावर्षी आता पूर्ण अप रन स्पेसिफिक. म्हणजे पळायची नाही पळायची इरेस्पेक्टिव्ह मी म्हणेल की तुम्ही ऐका, कारण ते खूप छान सांगतात की का कसं पळायला पाहिजे, मग आपला इंटरव्हल रन कसा पाहिजे, टेम्पो कसा पाहिजे, ते सगळं डिस्कस करतात. एक मला त्यांचा फायदा असा झाला की डाऊनसाठी ग्लूट्सचे स्ट्रेंथ खूप पाहिजे थायमध्ये, ही सगळं काम ह्याच्यावर आहे. दुसरं कुठला मसाला एक वेळ वापरला जातो नाही जात काही नाही, म्हणजे समोरचे खूप पाहिजे खूप. म्हणजे याच्यावरती इतका ताण येतो चढताना आणि परत तो उतारावरती, तर असं जाणवतं की सगळं याच्यावरती भार पडला आहे. मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करत होतो, आपले सिम्पल स्कॉट्स असेल, लंजेस होते, परत काफ रेजेस वगैरे. आणि मी पायऱ्या चढ, माझं 10व्या मजल्यावर ऑफिस आहे, तर मी पायऱ्या चढ उतार मी दर दिवशी करत होतो. कमीत कमी 10 ते 20 मजले मी वर जाऊन वर खाली येत होतो, मी ते करतच होतो. तर तो पॉडकास्ट एक छान आहे, त्याची बरीच हेल्प झाली. म्हणजे जितकं ते कोच लोकांची नाही झाली, आम्ही काय कोचकडे कोचिंग वगैरे अशी घेत नव्हतो, तर ते त्या पॉडकास्टने खरंच होते. त्याचं अप नावाने स्पॉटिफायवरती मिळेल, किंवा कोच पेरी नाव आहे त्यांचं. दर सोमवारी एपिसोड येतो सकाळी. आणि फार कन्सिडरेट आहे, म्हणजे इतकं की इंडियन्स पळत असतील तर कसं पळावं, युरोपियन्स लोक प्रॅक्टिस करत असतील तर त्यांनी कसा करावा, कारण त्यांच्याकडे हिल्स नाही आहेत, इंडियामध्ये हिल्स आहेत. तेव्हा इथपर्यंत ते डिस्कस करतात, कारण त्यांना माहिती आहे की साऊथ आफ्रिकेच्या बाहेर जास्ती लोक तर मग इंडियातनंच येतात. यावर्षी सेकंड हायेस्ट कंट्री रिप्रेझेंटेशन आपलं होतं इंडियाचं. बरेच 450 लोक होते पळायला. नंतर मग दुसरे देश, मग UK, ब्राझील, रशिया ही लोकं होती बरेच. तर तो एक पॉडकास्ट एक छान आहे, त्याची बरंच मदत होते. 2027ला 1000 लोकांचं चाललं आहे प्लॅनिंग.
आपले घेऊ 50. इंडियाचा